तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत TETच्या संदर्भात असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र यातील भाग. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. अध्यापनाचे शास्त्र, स्वरूप व चर्चा या विषय आपण आज बघणार आहोत. प्रास्ताविक आहे. मानवी जीवन हे विविध अंगांनी नटलेले आहे. विविध अंगांचा परिचय करून देण्याचा प्रयत्नात आपण रमलेला असतो. आपल्याला शरीर, मन, सौंदर्य, नीती, समाज, तर्क, अर्थ, तत्त्वज्ञान व अंगोपांगाचा अभ्यास करावायचा असतो, कारण त्यातूनच मानवी जीवन साकार होत असते. या सर्व अंगोपांगाचा परिचय आपण एकाच वेळी कसा करून घेणार? आपणास जीवनाचा समग्र अभ्यास करायचा आहे, ही गोष्ट निर्विवाद आहे. या समग्र जीवनाचा अभ्यास करण्यासाठी आपण जीवनाचे आपल्या सोयीनुसार भाग पाडले आहेत. या भागांनाच आपण शास्त्र म्हणतो. जीवनाचा वेध घेणारी ही शास्त्रे आपण पृथकपणे अभ्यासत असलो तरी जीवनाकडे मात्र आपण आज समग्रपणे पाहावयाचे असते. कोणत्याही एका शास्त्राचे झापड लावून आपण जीवनाकडे पाहू लागलो तर जीवनाचे खरे दर्शन आपणास होणार नाही. सोयीसाठी आपण जीवनाचे भाग स्वतंत्रपणे अभ्यासणार, पण नंतर ते एक भाग मिसळून जीवनाचे समग्र दर्शन घेणार. मानवी जीवनाचा विकास साधण्यासाठी आपल्याजवळ शिक्षण हे महत्त्वपूर्ण साधन आहे. पृथ्वीवर जन्म घेणारा प्रत्येक मानव प्राणी अध्ययन करीत असतो. अध्ययन करणे ही प्रक्रिया नैसर्गिक व सहज आहे. अध्ययन करण्यासाठी शाळेत गेलेच पाहिजे असेही नाही. जन्मलेले बालक सभोवतालच्या परिस्थितीनुसार तो ना काहीतरी शिकत असतेच. हे त्याचे अध्ययन शाळा या संस्थेने अधिक पद्धतशीर केले. अध्ययन अधिक गतिमान होण्याच्या हेतूने अध्यापन आले. अध्यापन करणारा प्राध्यापकाला, अध्ययन करणारा अध्ययनार्थीला, त्यांच्या अंतर्क्रियेतून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया साकार झाली. या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास आला. शिक्षण अधिक फलद्रूप व्हावे म्हणून आपण अध्ययन-अध्यापनाचे मानसशास्त्र अभ्यासणार आहोत. मानसशास्त्र, स्वरूप व व्याप्ती. मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला. मानस म्हणजे मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र. थोडक्यात मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय. मन प्रत्येकाला आहे, पण शरीरात नेमके ते कुठे आहे हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. हवा आहे, पण नेमकी कुठे आहे हे दाखवा पाहू असे म्हटल्यास ती जशी आपण दाखवता येत नाही, तसे मन आपणास नेमके कुठे आहे हे दाखवता येत नाही, पण त्याचे अस्तित्व मात्र पदोपदी जाणवते. शरीराच्या विविध अवयवांकडून कृती घडतात. पायांच्या मदतीने आपण चालतो, हातांच्या मदतीने आपण वस्तू उचलतो, डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, नाकाने श्वास घेतो. शरीराच्या विविध अवयवांकडून हजारो कृती घडतात. या सर्व कृतींच्या मागे मनाची स्फूर्ती, प्रेरणा व शक्ती असते, हे आपणास विसरून चालणार नाही. अगदी मानसशास्त्रीय भाषेत हे वर्णन करावयाचे झाल्यास आपणास असे म्हणता येईल की मन हे मानवी वर्तनाचे स्फूर्ती, प्रेरणा आणि शक्तिस्थान आहे. अशा या मनाचे शास्त्र हे मानसशास्त्र होय. 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते. खरं तर मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या सुरुवात अरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजेच इसवी पूर्व 384 ते 322 पासून झाली. अरिस्टॉटल हा ग्रीक तत्त्ववेत्ता. त्यानेही एमिना नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात आत्म्यासंबंधीचे विचार समाविष्ट आहेत. आत्म्याचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या अरिस्टॉटलने केली. ग्रीक काळातील आणखी एक तत्त्ववेत्ता प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात व्यक्तिभेदासंबंधीचे विचार मांडले आहेत. हे विचार मानसशास्त्रातला अतिशय जवळचे आहेत. ग्रीक तत्त्ववेत्तांप्रमाणेच रोमन काळातही क्विटिलियन नावाचा शिक्षकतज्ञ होऊन गेला. वक्ता तयार करायचा निवडित व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी अशी त्याने म्हटले आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास ग्रीक व रोमन काळापासून तुटकपणे का होईना मानसशास्त्राचा विचार चालू आहे. सायकॉलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे. सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे विचार. आत्म्यासंबंधीची चर्चा करणारे शास्त्र म्हणजे सायकॉलॉजी. तेव्हा मानसशास्त्र हे सुरुवातीच्या काळात आत्म्याचे शास्त्र म्हणजे सायन्स ऑफ साऊल राहिले. पण आत्मा म्हणजे काय? आत्मा कुठे राहतो? त्याचे स्वरूप काय आहे? तो अमर आहे का? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शास्त्राच्या आधारे जेव्हा देता येईना तेव्हा विचारवंतांनी त्यांच्या विचारांची दिशा बदलवली. आत्मा हा शब्द गेला आणि त्या जागी मन हा शब्द आला. मनाचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी
मानसशास्त्राची सुटीत व सोपी व्याख्या तयार झाली. आत्म्यापेक्षा मन शब्द उच्चारल्यामुळे थोडेसे गूढ कमी झाले, तरी मन म्हणजे काय, ते कोठे आहे यासारखे प्रश्न निरुत्तरितच राहिले. मनाचे शास्त्र शुद्ध व्याख्या करणे तसे कठीण आहे. तथापि मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, सायन्स ऑफ माइंड ही व्याख्या मॅकडोगल यांनी उचलून धरली. मॅकडोगल यांनीच मानसशास्त्राच्या व्याख्येत थोडासा फरक केला. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. या शब्दात त्यांनी मानवी मनाची व्याख्या मांडली. पुढे 19व्या शतकात शरीरशास्त्र व पदार्थविज्ञान यातील संशोधन प्रगती मानसशास्त्राच्या विकासास पोषक ठरली. मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा अवलंबास प्रारंभ झाला. इसवी सन 1879 मध्ये जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठात विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतर्निरीक्षणाने होऊ लागला. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनले. मानसशास्त्रज्ञांना ही व्याख्या ही अपुरी व आक्षेपार्ह वाटू लागली. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे फ्रायडने निदर्शनास आणले. त्यामुळे मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र बनले. मानसशास्त्राची व्याप्ती आणखी वाढली. अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॅटसन यांनी मन आणि बोधावस्था झुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. मन नावाच्या मानसशास्त्रज्ञाने त्यात मानसशास्त्र हे अनुभव वर्तनाचे शास्त्र ठरविले. वरील व्याख्या समाधानकारक असले तरी त्यात प्राणी वर्तनाचा समावेश नाही. मॉर्गन, किंग आणि रॉबिन यांनी मानसशास्त्राची व्याख्या थोडीशी बदलली. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी अधिक व्यापक व्याख्या पुढे रूढ झाली. वुडवर्थ यांनी वर्तनाचे सूत्र B=S-O-R असे मांडले. बिहेवियर बरोबर स्टिम्युलस मायनस ऑर्गॅनिझम मायनस रिस्पॉन्स, वर्तन बरोबर उद्दीपक मायनस जीव प्रतिक्रिया असे ते सूत्र मांडले जाते. यापुढे आपण मानसशास्त्राच्या व्याख्याविषयी बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.